रयत नागरी सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचाराचा प्रवेश, अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध संचालक सभासद एकवटले। मूल येथील रयत नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी मागील अनेक वर्षापासून अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला वैतागले असून संस्थेचे कामकाज व प्रति कर्मचारी उत्पन्न बघून नियमानुसार पदभरती करणे आवश्यक आहे। परंतु संस्थेला कर्मचाऱ्यांची गरज नसताना व कोणत्याही प्रकारची सहाय्यक निबंधक याची परवानगी न घेता तसेच कोणतीही पदभरती जाहिरात न देता संस्थेचे अध्यक्ष आपल्या मनमानी कारभार करून बेकायदेशीर पदभरती केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण पदभरतीची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे। तसेच 2007 ते 2017 या कालावधीत 14 संचालक मंडळींना कोणतीही प्रकारची नोटीस न देता मनस्ताप देण्यात आला, त्यामुळे त्यांनी संचालक पद सोडले। संस्थेने मागील कालावधीत 3ही शाखेमध्ये इमारत खरेदी, बांधकाम व प्लॉट खरेदी केलेली आहे। संस्थेकडे इमारत निधी उपलब्ध नसताना संस्थेने सभासदांच्या ठेवीमधून इमारत खरेदी व बांधकाम केलेले आहे। असे अनेक प्रकार अध्यक्षांच्या कार्यकाळात सुरू असून आपला मनमानी कारभार असाच सुरू राहावा यासाठी त्यांनी संस्थेच्या निवडणुकीला बगल दिली असून संचालक मंडळात आपल्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याचा धडाकाच त्यांनी सुरू केला आहे। त्यांच्या या कारभाराला संचालक व सभासद कंटाळले असून अध्यक्षावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। मी रुमदे मारुती गोहने, रयत नागरी पतसंस्थेच्या स्थापनेपासून संचालक म्हणून कार्यरत होतो। परंतु 2007 मध्ये अध्यक्षांचे व्यवहार आणि त्यांची वागणूक न पटल्यामुळे मी संस्थेमध्ये जाणं बंद केलो। आता तर असं प्रकार आहे की ती संस्था भ्रष्टाचाराने डबडबलेली आहे, तेव्हा त्या संस्थेवर प्रशासक नेमावं आणि गैरकारभाराची चौकशी करून आर्थिक गैरकारभाराची चौकशी करून दोषीला शिक्षा व्हावी, त्यांच्यावर FIR दाखल व्हावा अशी मी संबंधित प्रशासनाला विनंती करतो। आमच्या कलेक्टर महोदयापर्यंतच्या तक्रारी गेलेल्या आहेत। याच्यानंतर मी सहकार मंत्र्याकडे सुद्धा आम्ही तक्रार देणार आहोत। जर ह्या तक्रारीचा निवाडा जर लागला नाही तर आम्ही सर्व जण मिळून आमरण उपोषणाला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि बसणार आहोत। 24-25 मध्ये तर अगदी त्यांनी चुकीचा खर्च दाखवलेला आहे। जो खर्च झालाच नाही असे खर्च त्यांनी लावलेले आहेत। भेदगाव शाखा ही 5 वर्षाच्या पूर्वीच तयार झालेली शाखा असताना सुद्धा त्या ठिकाणी 60,000चा बिल लावलेला आहे। चिरोली शाखेवर 30,000चा बिल लावलेला आहे की तिथे कोणत्याही प्रकारचा काम न करता अशा प्रकारचे खोटे बिल लावून आणि 11 लाख रुपये हे दैनिक प्रतिनिधीच्या नावे दाखवून संस्थेमधून 11 लाख रुपयाचा घोटाळा केलेला आहे। तेव्हा अशा अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मी मागणी करतो आहे। भेदगाव शाखेवर व्यवस्थापक होते, परंतु त्या ठिकाणी दैनिक प्रतिनिधीने घोळ केला आणि लोकांचे पैसे परस्पर गहाळ केले। त्यामुळे तेथील व्यवस्थापक चटारे यांच्यावर आड घेण्यात आला अध्यक्षाकडून आणि त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे आणि त्यांच्याकडून 4 लाख रुपये भरून द्यासाठी तगादा लावल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये वादंग तयार होऊन त्यांच्या मिसेस यांनी विष प्राशन केलेला होता।